कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सांगली शहरातील काही भागात पाणी साचले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी सांगली शहरातील जामवाडी, दत्तनगर, इनामदार प्लॉट आणि मगरमच्छ कॉलनी या भागात जाऊन पाहणी केली, नागरिकांशी संवाद साधलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागरिकांच्या पाठीशी उभा असून काही अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन जगदाळे यांनी केले। सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत चालली आहे। त्यामुळे शहरातील सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, जामवाडी, दत्तनगर आदी भागात पावसाचे पाणी घुसले। अनेक कुटुंबियांच्या घरामध्ये पाणी आल्याने त्यांचं स्थलांतर केले। राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी नागरिकांशी पूर परिस्थितीबाबत चर्चा केली, सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि ज्या त्या संबंधित अधिकारी यांना दूरध्वनी करून नागरिकांच्या अडचणी सांगितल्या। राष्ट्रवादीची सर्व टीम तुमच्या सोबत आहे, कोणतीही अडचण आली तर तुमच्याबरोबर 24 तास असल्याचं आश्वासन जगदाळे यांनी पूरपट्ट्यातील नागरिकांना दिले। यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस तौहीद फकीर, कुपाड युवक शहराध्यक्ष दादा कोळेकर, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष युवराज नाईकवाडी, सांगली युवा शहर अध्यक्ष किशोर जगदाळे, जयंत जाधव आदी जण उपस्थित होते।